मोंदू अशोक खरात प्रकरणात ईडी चौकशी होणार आहे। मोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवहारांची चौकशी केली जाईल। खरात प्रकरणात 12 गुन्हे दाखल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अनेक लोक समोर येत आहेत, एसआयटी कडे अनेक पुरावेत, सीडीआर लीक करणाऱ्यांवर कारवाई होणार असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत। त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत। त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत। आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत। एसआयटी कडे भरपूर माहिती येते आहे। त्यामुळे हे सगळी पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही। असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल।